काय कसा वाटला व्ह्यू? चांगला आहे ना? कडक उन्हाळ्यामध्ये असं छान जरा हिरवीगार झाडं, पाणी वगैरे पाहिलं की डोळ्यांना चांगलं वाटतं. मंडळी नमस्कार. आपला चॅनल फिरस्ती आणि बरंच काहीमध्ये मी शंतनू आपलं स्वागत करतोय. तसं तुम्हाला थंबनेल आणि डिस्क्रिप्शनमधनं कदाचित आयडिया आली असेल. आज आपण पुण्याच्या पासून जवळच असलेला डोंगर माथ्यावरील एका सुंदर मंदिराला भेट द्यायला निघालो आहोत, दर्शेश्वर मंदिर. इथे यायचा रोड एकदम छान आहे. आयदर तुम्ही वारजे शिवणे मार्गे येऊ शकता किंवा सिंहगड रोड खडकवासला मार्गे इकडे येऊ शकता. आणि जसं तुम्ही पिकॉक बे सोडाल ना तसं एकदम सुंदर रोड आहे. छान मस्त झाडी आहेत आणि बऱ्यापैकी मोकळा रोड आहे. त्यामुळे गाडी चालवायचा पण आनंद आला. इथे आल्या आल्याच मंडळी मस्त छान असा कळसांड्याच्या बाजूला सूर्यास्त होताना ढगांमधनं जी किरणं जी येत होती ना, हा सीन बघून खूपच छान वाटलं मनाला. मन प्रसन्न आलं. चला दर्शन घेऊया. मंदिरात प्रवेश केल्यानंतर पौराणिक कथांमधले प्रसंग खूप छान पद्धतीनं रेखाटलेत आणि पेंट केलेत. महाराजांच्या काळातील एक ऐतिहासिक प्रसंगांची इथे नोंद आहे. हे समोरील प्राचीन छोटं मंदिर आहे. मंडळी दर्शन तर झालं. इथे मंडळी माझ्याशिवाय कोणी नाहीच त्या मंदिरामध्ये, मी एकटा आहे. त्यामुळे ज्या गोष्टीसाठी मी ते आलो होतो ना, ते माझा उद्देश साध्य आला आहे. छान मस्त वारं सुटलेलं आहे. खूप छान वाटतंय, आल्हाददायक वाटतंय आणि कोणीच नाही आहे. छान निवांत दर्शन झालं. मला बसता आलं शांतपणे. तुम्हाला थोडा परिसरही दाखवता आजूबाजूचा. या मंदिराबद्दल सांगत आलं ना मंडळी, तर श्री क्षेत्र जयश्रेश्वराचा उल्लेख आहे ना, शिवाजी महाराजांच्या इतिहासातल्या काळातल्या काही ज्या प्रमुख आणि रिलायबल नोंदी आहेत ना, त्याच्यामध्ये आढळतो. जेव्हा लाल महालामध्ये येऊन तो ठकला होता शाहिस्तेखानानं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा त्याला मोहीम करून पळून धावला होता, त्याची बोटं छाटली होती आणि तो पुणे सोडून पळून गेला होता. त्याच्यानंतर आय थिंक सिंहगडला का जेव्हा राजगडला महाराज परत गेले होते ना, तेव्हा त्यांनी ह्या मार्गाने तिथे गेले होते ते ॲज अ पार्ट ऑफ त्यांची स्ट्रॅटेजी मुघलांना चकवा देण्यात. तर त्याच्यापूर्वीपासून म्हणजे हे मंदिर असणार आहे आणि म्हणजे इतिहास आहे या मंदिराला. त्या मंदिराच्या बाजूलाच पाण्याचं हे कुंड आहे. पण तिथलं पाणी आटलंय. पण बघू खाली काय दिसतंय का. पाणी तर बऱ्यापैकी आटलंय.
छान शांत वातावरण आहे. संध्याकाळच्या पक्षी घरट्याकडे परत येत असतील. त्यांचा सुंदर आवाज कानावर पडतोय. रम्य संध्याकाळ आहे मंडळी. तुम्हाला थोडे व्ह्यूज दाखवतो. मंदिरची घंटा ऐकली किती मस्त वाटतंय. छान या व्ह्यूजचा आनंद घ्या मंडळी. वातावरण थोडं बदललं मंडळी. इथे खूपच आता छान जोरात वारं सुटलेलं आहे आणि थोडं गडगडायला पण लागलेलं आहे. पाऊस पडला तर काय खूपच मस्त होईल. पडेल असं वाटत. मंडळी छान दर्शन घेऊन आणि खूप छान मस्त मोकळी हवा खाऊन या आल्हाददायी वातावरणात थोडासा विसावा घेऊन आता परत आपण आपल्या रुटीनकडे चाललेलो आहोत. मला असं वाटतं ना मंडळी, दरवेळेस रुटीनमधनं ना आपल्याला कसं काही मोठा 2-3 दिवसाचा कोणताही मोठा ब्रेक घेणं हे दरवेळेस शक्य होतच असं नाही आहे. जेव्हा होतं तेव्हा आपण जातोच, पण त्याच्याही पेक्षा असे आधेमध्ये छोटे ब्रेक घेतलेले चांगले असतात. मन परत एनर्जाईज होतं, रिफ्रेश होतं, छान वाटतं. अशाच यांनी आज जरा थोडी सवड होती म्हणून मी आलो होतो आणि माझा तर अनुभव खूप सुंदर होता. मला खूप छान वाटलं. तर हाच माझा अनुभव जो मी तुमच्याबरोबर शेअर केला तो मी आशा करतो तुम्हाला आवडला असेल. मंडळी माझे व्हिडिओज जर आवडत असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यांनी केलं नसेल आणि जे बघत असतील. लाईक करा, शेअर करा मित्रमंडळींमध्ये. आणि हो, काही सजेशन असतील, काही फीडबॅक असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आपण आता भेटू आपल्या अशा पुढच्या एखाद्या छान सफरीमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा.